आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये 12वीचे 2 पेपर फुटल्याची भीती वर्तवण्यात येते। या संदर्भात एबीपी माझाने बातमी दाखवलेली। यानंतर शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। पेपर फुटी प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय। व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून हा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघड झालं। 12वीच्या विज्ञान शाखेचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर आल्याची माहिती समोर आली आहे। केंद्र प्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केलाय। पेपर त्या मुलीच्या मोबाईलवर आहे, तो 10:30च्या नंतर आलेला आहे आणि ती मुलगी परीक्षा हॉलमध्ये होती। ती 11 वाजता पेपर सोडवायला गेली होती आणि हा मोबाईल तिच्या बॅगेमध्ये होता। त्याच्यामुळं तो मोबाईल तिला 11च्या नंतर म्हणजे जेव्हा ती वॉशरूमला 12 वाजता गेली, 12 वाजता ती मोबाईल घेऊन पुन्हा कक्षात आली होती, तिच्या परीक्षा कक्षात। त्या ठिकाणी आलेल्या लगेचच संबंधित इन्व्हिजिलेटरच्या लक्षात आलं की या मुलीने बाहेरून मोबाईल आणलेला आहे। तो तिने तात्काळ मोबाईल हस्तगत केला आणि त्या मोबाईलचा जो गैरवापर करणं त्या मुलीला शक्य झालेलं नाही आहे। बोर्डाची जी नियमावली आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व घटकावर कार्यवाही पण करणार आहोत। इकडे नागपूरमधल्या 12वीच्या पेपर फुटी प्रकरणाची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दखल घेत दोषींना सोडणार नाही अशी माहिती दिली आहे। काल एक घटना नागपूरमधल्या एका शाळेत ती उघडकीस झालेली आहे। त्या संदर्भात सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली। तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। समाजामध्ये ज्या पद्धतीच्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच पद्धतीच्या काही वाईट प्रवृत्ती देखील असतात। याच्यावरती आळा घालण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली आहे। अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे। त्याच्यामुळे कोणीही यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।